आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे, मुंबई गोवा महामार्ग खड्डेमय झालाय। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता ठाकरे गटानं सिंधुदुर्गामध्ये आंदोलनाची हाक दिलेली आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आणि याचा सर्वात मोठा फटका हा वाहतूक पोलिसांना सुद्धा बसतोय, सोबतच प्रवाशांना आणि वाहन चालकांना सुद्धा आता या सगळ्याचा फटका बसतोय। या रस्त्याची डागडुजी कधी करण्यात येणार याचे सुद्धा आता या निमित्तानं प्रश्न उपस्थित होत आहेत। सोबतच काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी सुद्धा या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केलेली होती, त्यावेळी त्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये नाराजी व्यक्त केलेली होती। याच पार्श्वभूमीवरती आता अखेर ठाकरे गटानं सिंधुदुर्गातून आंदोलनाची हाक दिलेली आहे। मुंबई गोवा महामार्गाची जी चाळण झालेली आहे ती लवकरात लवकर दुरुस्त करा, चाकरमान्यांना सुखकर असा प्रवास कोकणामध्ये जाण्यासाठी होईल, या पार्श्वभूमीवरती आता प्रयत्न केले जात आहेत।